हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आपण 6वीचा इतिहास पाहत आहोत. याच्या आधी आपण 3 चॅप्टरचं डिस्कशन केलेलं आहे. तर ते तुम्ही पाहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. आज आपल्याला पुढचा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे वैदिक संस्कृती. आता वैदिक संस्कृती म्हणजे काय? तर वेद वाङ्मयावर आधारित संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. आता वेद हे कोणतं साहित्य आहे? तर वेद म्हणजे जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद. हे जे 4 वेद आहेत, हे सर्वात प्राचीन साहित्य मानलं जातं भारतातलं. आणि या संस्कृतीचा आजच्या आपल्या जीवनावर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपल्याला दिसू शकतो. आता हे जे वेद आहेत ना, हे कोणत्या भाषेत रचले गेले? तर हे होती संस्कृत भाषा. आता हे या वेदांची जेव्हा रचना झाली ना, तेव्हा बहुतेक लिपीचा विकास झालेला नव्हता. लिपी म्हणजे आज जसं आपण मराठी लिहितो तसं लिपीचा विकास त्या काळी बहुतेक झालेला नव्हता. तर हे जे वेद आहेत ते स्टार्टिंगला मौखिक पठणाद्वारे अ, रचले गेले. म्हणजे काय व्हायचं? तर आता खूप अनेक ऋषी असे एकत्र आले, त्यांनी वेद वगैरे रचले आणि ते पुढच्या पिढीला त्यांनी काय केलं? तर पाठांतराच्या सहाय्याने पास केले पुढं. म्हणजे ते कुठं लिहून नव्हते ठेवले आणि हे पिढ्यानुपिढ्या पाठांतराच्या दृष्टीनेच पुढे जात होते. नंतरच्या काळात जेव्हा लिपीचा विकास झाला तेव्हा कुठेतरी वेद हे लिहून ठेवले गेले. आता विद म्हणजे काय? तर जाणणे. आणि याच्यापासूनच काय बनलं? तर वेद ही संज्ञा तयार झाली. म्हणजेच वेदाचा अर्थ काय? तर ज्ञान असा वेदाचा अर्थ होतो. वेदांना श्रुती असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आता आपण पहिला वेद पाहूया, तो म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद म्हणजे काय? तर ऋचांनी बनलेला वेद. आता ऋचा म्हणजे काय? तर देवांची स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य. आता गद्य आणि पद्य हे तुम्हाला माहितीच असेल. पद्य म्हणजे काय? तर कविताच्या फॉर्मॅटमध्ये जे असेल ना, तर ते सगळं येतं पद्यामध्ये. आणि जे धडा किंवा कथा या स्वरूपात असेल तर ते असतं गद्यामध्ये. तर ऋग्वेद हा कोणत्या याच्यात होता? तर पूर्णपणे काव्य रूपात म्हणजे काय? पद्याच्या रूपात होता. जेव्हा अनेक ऋचा एकत्र येतात ना, तर त्या ऋचांचं मिळून तयार होतं सुक्त. आणि अनेक सुक्ते जेव्हा एकत्र येतात मग तिथून पुढे बनतो ऋग्वेद. ठीक आहे, आलं एवढं लक्षात? आता पुढचा वेद पाहूया आपण, यजुर्वेद. यजुर्वेदाची तुम्ही रचना समजून घ्या. ऋग्वेद कोणत्या फॉर्मॅटमध्ये होता? तर पूर्णपणे काव्यरूप म्हणजे काय? तर पद्यामध्ये होता. आता यजुर्वेद आहे ना, हा गद्य प्लस पद्य म्हणजे वरती पद्य दिलेलं असतं, वरती एखादं सुभाषित किंवा कवितेतलं एखादं कडवं दिलेलं असणार आणि त्याचं स्पष्टीकरण हे त्याच्या खाली गद्याच्या रूपात म्हणजे काय? पॅरेग्राफ वाईज दिलेलं असणार. हे काय? तर यजुर्वेदाचा फॉर्मॅट आहे. आता यजुर्वेदामध्ये काय आहे? तर यज्ञाच्या वेळेस कोणते कोणते मंत्र म्हणायचे किंवा कोणत्या यज्ञासाठी कोणता मंत्र म्हणायचा याबद्दलचं मार्गदर्शन कशात दिलेलं आहे? तर यजुर्वेदामध्ये दिलेलं आहे. याच्या पुढचा वेद आहे तो म्हणजे सामवेद. आता सामवेद जेव्हा जेव्हा तुम्ही हे नाव ऐकाल ना, एकच गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय संगीत जे इंडियन म्युझिक आहे याचा पाया हा सामवेदमध्ये घातलेला आपल्याला आढळतो. म्हणजे आजचं जे भारतीय संगीत आहे हे मोठ्या प्रमाणात सामवेदावर आधारित आहे. आता सामवेदात संगीत आहे तर याचाच अर्थ काय? तर यज्ञकर्तांनी जे मंत्र म्हटले जायचे त्या काळात तर ते कोणत्या सुरात किंवा तालासुरात कसे म्हणायचे याबद्दलचं मार्गदर्शन कशात आहे? तर सामवेदमध्ये. पुढचा वेद पाहूया, तर तो म्हणजे अथर्ववेद. आता हा जो वेद आहे ना, याला अथर्व ऋषींचं नाव दिलंय म्हणून याला काय म्हणतात? तर अथर्ववेद. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? तर मानवी जीवनामध्ये जे जे संकट येतात त्यांच्यावर मात कशी करायची, त्याचे संकटाचे प्रकार काय काय असतात याबद्दलचं मार्गदर्शन कशात दिलंय? तर अथर्ववेदात दिलेलं आहे. तसं याच्यात काय काय? तर शेतीबद्दल देखील माहिती दिलेली आहे. कोणत्या पिकांवर कसा रोग पडतो, त्याच्यावर उपचार काय करायचे, खतांचे प्रकार याबद्दल बरीचशी माहिती अथर्ववेदामध्ये सापडते आपल्याला. तसेच वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची देखील माहिती आपल्याला कुठे आढळते? तर अथर्ववेदामध्ये. तर हे झाले आपले 4 वेद. आता या 4 वेदांच्या नंतर अजून 3 प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली गेली. ते काय काय? तर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे. आता एक एक करून पाहूया. तर पहिला म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. आता हे कसं लक्षात ठेवायचं की कशात काय दिलेलं आहे? ब्राह्मण इथे नाव तुम्हाला दिसलं ना ब्राह्मण, तर आजचा ब्राह्मण काय करतो? आजचा पण ब्राह्मण काय आपण लग्नामध्ये किंवा एखाद्या पूजेच्या वेळेस पाहतो. तर ब्राह्मण ते सांगत असतो पूजा अशी करा तशी करा किंवा तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. तर या ब्राह्मण ग्रंथांमध्ये पण तेच दिलेलं आहे की यज्ञकर्त्यांनी त्या वेदांचा वापर कसा करायचा याबद्दलचं मार्गदर्शन कशात आहे? तर ब्राह्मण ग्रंथामध्ये. म्हणजे इथं पण काय? तर मार्गदर्शन करण्याचं काम आहे. आणि प्रत्येक वेदाचे हे सेपरेट ब्राह्मण ग्रंथ आहेत. ठीक आहे. याच्या पुढचं आहे तर आरण्यके. हे पण नावतच आहे बघा. आरण्यके म्हणजे काय? तर अरण्यामध्ये जाऊन केलेली रचना. ठीक आहे. अरण्यामध्ये जाऊन चिंतन करून त्याबद्दल लिहिलेलं काही जे पण काही साहित्य असेल त्याला काय म्हणतात? तर आरण्यक. यज्ञविधी पार पाडताना कोणती चूक होऊ नये याच्याबद्दलची काळजी कशात घेतलेली आपल्याला आढळते? तर आरण्यकमध्ये. याच्यानंतरचा एक प्रकार तो म्हणजे उपनिषदे. आता याला याला आपण कशाशी रिलेट करू शकतो लक्षात ठेवण्यासाठी? तर उपनिषदे म्हणजे काय? उपनिषद इज इक्वल टू उपदेश. आता उपदेश आपल्याला कोण देतं? तर गुरु. मग उपनिषद म्हणजे काय? तर गुरु जवळ बसून मिळवलेले ज्ञान. आता या उपनिषदांमध्ये काय दिलेलं आहे?
तर जे मानवाला प्रश्न पडतात जन्म मृत्यूसारखे जे गहन प्रश्न आहेत, तर याबद्दलच्या प्रश्नांवर एकदम डिटेलमध्ये चर्चा कशात केलेली तर उपनिषदांमध्ये केलेली आहे. आता हे जे ना आपण 4 वेद बघितले, त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हे जे पाहिले, याची रचना होण्यासाठी किंवा याची निर्मिती होण्यासाठी खूप मोठा कालावधी, जवळजवळ 1,500 वर्षांचा कालावधी गेलेला आहे. आता आपण वैदिक काळातली कुटुंब व्यवस्था आणि त्यांचं दैनंदिन जीवन याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तुम्ही आजचं आपलं जीवन पाहताय ना, याच्यातलं बरंचसं साम्य आपल्याला वैदिक काळामध्ये आढळतं, कारण आपण त्यांचेच पुढे जाऊन वंशज बनलेलो आहे. तर त्यांची कुटुंब पद्धती कशी होती, तर एकत्र कुटुंब पद्धती होती. आजही आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळते. आपण जेव्हा गावाला जातो 2-3 काका आपल्या एकच घरात राहत असतात, किंवा मामाकडे जातो आपले 2-3 मामा सोबतच राहत असतात, तर याला म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती. मग तिथे आजी आजोबापासून नातवांपर्यंत सर्वजण एकाच घरात राहत असतात. आता कुटुंबातील जो पण कर्ता पुरुष होता तो सगळ्यात महत्त्वाचा असायचा घरामध्ये. त्याला काय म्हणायचे तर गृहपती. व्यवस्था कशी होती तर पुरुष प्रधान, म्हणजे पुरुषांचं जास्त महत्त्व होतं. पण त्या काळात स्टार्टिंगला असं नव्हतं की पुरुषांनाच खूप जास्त महत्त्व, कारण आपल्याला वैदिक साहित्यामध्ये काही स्त्रियांची देखील नावे आढळतात, जसं की लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा स्त्रियांची देखील नावे आढळतात. परंतु काय झालं, जसं जसं काळ पुढं सरकत गेला तसं तसं स्त्रियांचं जे महत्त्व आहे ना ते समाजामध्ये आणि घरामध्ये देखील कमी होत गेलं. स्त्री फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहिली. आता त्या काळात घरे कसे होते हे बघा, इथं आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे. त्या काळातले घरे कसे होते तर मातीची किंवा कुडाची. कूड म्हणजे काय तर जे आपली घरची जी भिंत आहे ना ती गवत आणि त्याच्यामध्ये शेण आणि माती मिक्स करून त्या भिंती बनवलेल्या होत्या. आता ते लोक आहारामध्ये काय काय घेत होते तर त्यांच्या आहारामध्ये गहू, सातू, तांदूळ यासारखे तृणधान्यांचा समावेश होता. याचप्रमाणे जे दुधाचे प्रोडक्ट आहेत जसं की दही, ताक, तूप, लोणी यासारखे पदार्थ देखील त्यांच्या अन्नामध्ये होते, कारण जनावरं त्यांच्याकडे होते तेव्हा. याच्यासोबतच उडीद, मसूर, तीळ आणि मांस यांचा देखील समावेश त्यांच्या अन्नात आपल्याला आढळतो. आता काही शब्द हे आजच्या काळात जे आपले गहू, तांदूळ वगैरे म्हणतो ते त्या काळात कसे वापरले गेले होते तर यव म्हणजे काय सातू किंवा बार्ली, गोधूम म्हणजे काय गहू, व्रीही म्हणजे काय तांदूळ. हे शब्द लक्षात राहू द्या, हे परीक्षेला विचारण्यासारखे आहेत. आता त्या काळातले लोक कोणते कपडे घालायचे तर सुती किंवा लोकरी, ऑब्व्हियसली, कारण एकतर कापसापासून बनलेले नाही तर लोकरापासून बनलेले. आता याच्यासोबतच वल्कले म्हणजेच काय तर झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे पण ते वापरायचे. आता ते नटण्यासाठी काय करायचे तर वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालायचे, किंवा गळ्यात फुलांच्या माळा वगैरे घालणार, किंवा जे त्यांना निसर्गातून इझिली अवेलेबल होईल असे ज्या वस्तू आहेत ते काय करायचे तर अलंकार म्हणून वापरायचे आभूषणासाठी. आता त्याच्यामध्ये निष्क नावाचा जो गळ्यातला दागिना आहे ना हा सर्वात महत्त्वाचा असावा. तर निष्क हे नाव तुम्ही लक्षात राहू द्या, त्याचा उपयोग आहे ना ते वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी पण करायचे. आता त्या काळी मनोरंजनासाठी काय काय होतं तर गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार या गोष्टी काय तर ते लोक ॲज अ मनोरंजन म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून यूज करायचे. वाद्य कोणते कोणते होते त्या काळात, विणा, शततंतू, झांजा आणि शंख यासारखी वाद्य होते. याच्यासोबत डमरू आणि मृदुंग देखील आपल्याला आढळतं त्या साहित्यामध्ये. आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. तर त्या काळात शेती कशी होती, पशुपालन कसं चालायचं आणि आर्थिक आणि सामाजिक जीवन कसं होतं त्या लोकांचं. तर आता वैदिक काळ हा जवळजवळ 2-3 हजार वर्ष किंवा 4-5 हजार वर्षापूर्वीचा पण असू शकतो मे बी. तर हा खूप जुना काळ आहे. तर त्या काळी तर आजच्यासारख्या कंपन्यांची शोध तर अजिबातच लागलेले नव्हते. म्हणजेच काय तर त्या काळात शेती हा प्रमुख व्यवसाय असणार. शेती प्रमुख व्यवसाय म्हणजे काय, त्यांच्याकडे आता शेतीसोबतच जनावरे पण असणार. आता इथे लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट हा आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे की त्या काळात शेती ही नांगराने केली जात होती. म्हणजे बैलाला नांगर जोडायचे आणि त्यानुसार शेती होत होती. म्हणजेच काय तर त्या काळात लोखंडाचा शोध पण लागलेला होता आणि ते लोखंडाचा वापर देखील शिकलेले होते कसा करायचा. आता यासोबतच आहे ना त्या काळात घोड्यांचा वापर भरपूर प्रमाणात होत होता. इथे आपल्याला दिसतोय बघा वेदकालीन रथ दिसतोय. आपल्याला रामायण, महाभारत या स्टोऱ्यांमध्ये रथाचा उल्लेख हा खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. याचा अर्थ काय तर त्या लोकांनी रथांचा विकास केलेला होता. ते लोक आहे ना याच्यात निष्णात होते की जो घोडा आहे ना त्याला कंट्रोल करायचं आणि त्याला रथाला जोडून द्यायचं. आता त्या काळात आहे ना शेती आणि पशुपालन यांच्यासोबतच बाकीच्या व्यवसायांचा पण विकास झालेला होता. तर त्यांचे जे संघ होते ना, व्यवसाय किंवा कारागीर यांचे जे संघ होते त्याला काय म्हटलं जायचं तर श्रेणी या नावाने त्याला ओळखलं जायचं. आणि या श्रेणीचा कोण एक प्रमुख असणार त्याला काय म्हणायचे तर श्रेष्ठी असं म्हणायचे. परंतु काय झालं, हळूहळू व्यावसायिक जे कारागीर आहेत ना यांचा दर्जा हा दुय्यम होत गेला काळानुसार. आता त्या काळात अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा पॉईंट एकदम इम्पॉर्टंट आहे. त्या काळात होती वर्णव्यवस्था. वर्णव्यवस्था म्हणजे काय तर समाजात 4 वर्ण पडलेले होते. कोणते कोणते तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे 4 वर्ण होते. ब्राह्मणांचं काम काय तर पूजापाठ करणे, मंदिराची व्यवस्था वगैरे पाहणे. क्षत्रियांचं काम काय तर युद्ध वगैरे करणे. वैश्यांचं काम काय तर व्यापार करणे. आणि क्षुद्रांचं काम काय तर या सर्वांना त्यांच्या कामामध्ये मदत करणे किंवा साफसफाईचे वगैरे काम करणे. ठीक आहे.
आता या काळात आदर्श आयुष्य कसे जगायचे याबद्दलच्या काही कल्पना रूढ झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्याचे 4 टप्पे केलेले होते. त्या 4 टप्प्यांना काय तर आश्रम म्हटलं जायचं, 4 आश्रम. त्यातला पहिला आश्रम कोणता होता, तर ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे काय, तर त्यांचा अशी अपेक्षा होती की मुलांनी काय करायचं, तर जोपर्यंत तो ब्रह्मचर्य आश्रमात आहे तर तोपर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त त्याच्या एज्युकेशनवर म्हणजे अभ्यासावर लक्ष द्यायचं आणि त्याचं करिअर घडवायचं. हे ब्रह्मचर्य आश्रमाचं काम होतं. त्याच्यानंतरचा टप्पा होता तो म्हणजे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रममध्ये काय होतं, तर त्यावेळेस काय व्यक्तीचं लग्न होणार आणि तो त्याच्या पार्टनरसोबत आयुष्याचे जे कर्तव्य आहेत त्यांचे दोघांचे ते व्यवस्थितपणे पार पाडणार गृहस्थ आश्रमामध्ये. याच्यानंतर पुढचा टप्पा काय होता, तर तो होता वानप्रस्थ आश्रम. तर याच्यामध्ये असं होतं की घरदार सोडून वनामध्ये जायचं, तिथं जाऊन देवाची तपश्चर्या वगैरे करायची आणि एकदम साधेपणाने जगायचं. ठीक आहे. आणि याच्यानंतरचा सर्वात शेवटचा आश्रम होता तो म्हणजे संन्यास आश्रम. आता वानप्रस्थाश्रमामध्ये काय होतं, तर त्यांनी घरदार सोडलेले पण नातीगोती तोडलीत का नाही. पण आता शेवटच्या संन्यासाश्रमात काय करायचं आहे त्यांनी, तर सर्व नात्यांचा त्याग करायचा. सर्व त्याचं जे घरदार आहे म्हणजे कोणी आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही, तर सर्व नात्यांचा त्याग करायचा आणि एकट्याने आयुष्य जगायचं आणि भटकं आयुष्य जगायचं. म्हणजे एका ठिकाणी जास्त दिवस त्यांनी थांबायचं नाही. आता याच्यानंतर त्यांच्या आपण धर्माच्या कल्पना पाहूया. आता त्या काळी लोक धर्म कशाला मानायचे, तर त्यांना जे जवळ दिसतंय म्हणजे काय निसर्ग, म्हणजे काय सूर्य, वारा, ऊन. आता त्यावेळेस समज काय होती, या ज्या गोष्टी आहेत, ज्यांना ते देव समजायचे, तर हे लोक काय करणार, तर त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी ना त्यांच्यासाठी यज्ञ वगैरे करायचे आणि त्याच्यामध्ये हवी टाकायची. हवी म्हणजे काय, तर एक यज्ञामध्ये टाकलेला एक काहीतरी पदार्थ. तर याचं कारण काय होतं, तर त्यांनी जर समजा आता ढगांची पूजा जर केली तर त्यांना असं वाटायचं की आपण त्यांची पूजा जर केली तर ते आता ढगं प्रसन्न होतील आणि आपल्याला चांगला पाऊस देतील. या टाईपच्या त्यांच्या त्यावेळेस श्रद्धा होत्या. पण काय झालं, जसं जसं काळ पुढं गेला ना तसे तसे याच्यातले जे आधी एकदम साधी पद्धत होती, ठीक आहे, साधा यज्ञ वगैरे काहीतरी करणार, परंतु याच्यानंतर झालं असं की लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढायला लागली आणि जो पुरोहित वर्ग आहे ना, जे कर्मकांड वगैरे करणारे जो वर्ग आहे, यांचं प्रमाण वाढत गेलं. मग ते काहीचे काही रूल लावायला लागले समाजासाठी की तुम्ही असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. आणि ज्याचा प्रभाव आज पण आपण कुठेतरी आपल्या समाजामध्ये पाहू शकतो. आता त्या काळातली आपण शासन व्यवस्था समजून घेऊया, हे महत्त्वाचं आहे. आता वेद काळात आहे ना, प्रत्येक एक ग्राम वसाहत असायची. म्हणजे काय, खेडेगावातली एखादी वसाहत आहे तर त्याचा जो प्रमुख आहे असेल ना, त्याला म्हणायचे ग्रामणी. ठीक आहे. अनेक असे जे ग्राम वसाहती आहे ना, त्यांचं मिळून काय बनायचं, तर त्यांचं मिळून बनायचं विष. आणि त्या विषाचा जो प्रमुख असेल त्याला म्हणायचे विषपती. ओके. आणि जे असे विष आहेत ते अनेक विष तयार होऊन काय बनणार, तर जन. तर जेव्हा हे स्टार्टिंगला हे जे जन होते ना, म्हणजे ह्या जनमध्ये जेवढे पण राहणारे हे सर्व स्टार्टिंगला होत्या भटक्या जमाती. परंतु काय झालं, ते एका विशिष्ट प्रदेशामध्ये नंतर स्थायिक व्हायला सुरुवात झाली त्यांची. तर ते जिथे जिथे स्थायिक झाले तिथे तिथे काय तयार झालं, तर जनपद. जन जिथे स्थायिक झाले ते झालं जनपद. मग आता या जनपदाचा प्रमुख कोण बनणार, तर तो होता नृप किंवा राजा. मग आता या राजाचं काम काय, तर कर गोळा करायचा किंवा आपल्या प्रजेचं रक्षण करायचं, हे काम राजाचे होते. आता राजाला त्याच्या कामामध्ये मदत कोण करणार, तर पुरोहित आणि सेनापती. जो टॅक्स कलेक्ट करायचा ना, जो कर गोळा करायचा ना, तर त्याला काय म्हणायचे, तर भागदूग. इथं नाव दिलेलं बघा, भागदूग. तर राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ना सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 प्रकारच्या संस्था होत्या. तर आता याच्यातले सभा आणि विदत आहे ना, या संस्थाच्या कामकाजात स्त्रियांचा देखील सहभाग होतो स्टार्टिंगला. म्हणजे बघा तुम्ही, स्त्रियांचं महत्त्व होतं त्या काळात, परंतु ते काळानुसार कमी होत गेलेलं आहे. राज्यातील जे पण ज्येष्ठ व्यक्ती आहेत ना, त्यांचे जे मंडळ होतं त्याला काय म्हणायचे, तर सभा. आणि लोकांची जे सर्वसाधारण जी बैठक आहे ना, त्याला म्हणायचे समिती. आता वैदिक विचार प्रवाहामध्ये ना जसं जसं हे पुढं वाढत गेलं तसं तसं स्मृती व पुराणे या नावाचे वाङ्मय पण अस्तित्वात झालं. आता वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारित जो धार्मिक विचार प्रवाह आहे, हाच पुढे जाऊन कोणता विचार प्रवाह म्हणजे कोणता धर्म बनला, तर हिंदू या नावाने हा प्रवाह ओळखला जाऊ लागला. आता हे काय शेवटपर्यंत राहिले का, तर अजिबात नाही. पुढं जाऊन पण आहे ना, याच्यामध्ये म्हणजे यांचे विचार न मानणारे असे गट तयार झाले, जसं की बौद्ध धर्म आणि जैन धर्म. तर याच्याबद्दलची जी माहिती वेगवेगळ्या धर्मांची ती आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहे. तर हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून कळवा. तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ एम स्टडीज. सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. जय हिंद. थँक्यू.